बालक जन्माला कसा यावा कोणाचा आईचं 12 वर्ष गर्भात राहिले पण कैलास पर्वतावरती पार्वतीजी भागवत निर्जीव पडलेलं अंड सजीव होते भगवान शिवदेवाचे प्राकट्य 4 दिवसाची कथा झाली पाठीमागे बसून तुम्हाला विनंती आहे पंडाल मंडप सुंदर आहे सोबत बसून कथा जरूर ऐकावी फलरूप होते निर्जीव अवस्थेत पडलेलं अंड ऐकणं अपराध नाही भगवान शिवशंकर त्रिशूल घेऊन झाले शुक्ररूपी पोपट प्रवेश करावा 12 वर्ष बालक सांगणाऱ्या वारकरी संप्रदायात सर्व शास्त्र पुराण कुठलाही समुदाय असल्या या गर्भामध्ये किती माहिती आहे तुम्हाला किती दुःख आहे किती वेदना आहे ती वेदना स्त्रीला माहिती आहेत ना गड्या 9 महिने 9 दिवस त्या स्त्रीने त्या बालकाला सांभाळावं बालकाचा जन्म होत असताना त्रास किती आहे त्या आईला जाऊन विचारा त्रासाचं वर्णन आम्ही नाही करू शकत नाही म्हणून आणि त्याच गर्भामध्ये 12 वर्ष बालक राहून मंडपात राहून सुद्धा त्या गर्भाला देवालय बनवण्याचं सामर्थ्य जर तुम्ही केलं असेल तर माझ्या सुखदेवाई केलं 12 वर्षानंतर व्यास वर्षीला म्हणावं लागलं हे पुत्र बाहेर ये ना बाहेर ये त्यांनी सांगितलं पप्पा बाहेर येतो पण ईश्वराची माया आम्हाला काही करता कामा नाही मायेच्या अधीन आम्ही आहोत आणि माया ईश्वराच्या अधीन जगाचा जगनियंता परमपिता विष्णूला सांगावं लागलं विष्णू महाराजांना सांगावं लागलं त्याने सांगितलं माझी माया तुला काहीच करणार नाही तेव्हापासून मी विष्णू महाराजाला मागं बसवतोय इथं म्हणजे माझी माया तुला काहीच करणार नाही माया यांच्या अधीन आहे आणि मी मायेच्या अधीन आहे मायेला सांगितलं एक धोका दिला महाराज जन्म झाला पण हे पुत्र गर्भातून बाहेर पडल्याबरोबर वनांगत्वा कोण भगवान सुखदेवजी वनाच्या मार्गाला निघून गेले पुत्र प्राप्तीसाठी व्याकुळ असलेला जीव आणि पुत्रासाठी शोक करणारा पिता कोण आहे ते व्यास आहे सांगू तुम्हाला ज्ञान असताना सुद्धा जर पुत्राचा शोक करत असाल तर दुर्भाग्य तुमचं आहे कथा काय कायची शरीर नाशवान आहे आम्ही जन्म देण्याचं काम केलं पाहिजे आणि राहील तर तुम्ही 7 दिवसात काही नेताय नाही नेताय मला माहित नाही पण आजच्या कथेतला एक शब्द घेऊन जा लेकरा बाळाला कमवून ठेवू नका लेकरा बाळाला कमवायच्या लायकीचं बनवा कळतंय काय लय धन कमवून ठेवला लय परिवार बघतो गड्या तुमच्यासारखे सांगा एवढं धन कमवून सुद्धा शेवटी तुम्हाला गॅरंटी नाही लेकरू मला सांभाळेल का मी सांगत असतो गड्या संपत्ती कधी लेकराच्या नावावर करायची नाही जिवंत आहे तोपर्यंत आज वेगळं राहायला पडतं ना भाग पडतं ना महाराज पुत्र शोक आहे पुत्राचा वियोग आहे माहिती आहे ना असं म्हणशील म्हणून मनात जावं आपल्या शिष्यमंडळींना मंत्र द्यावे सांगावे जा त्या सुखदेवाला म्हण वापस ये पण एक यायला तयार नाही एक कृष्णत्वदीय पद पंकज पंजरांते एक श्लोक म्हणावा
थोडा अर्धा म्हणलं की पुन्हा नंतर पाठवावं. आदैव मे विशतो मानसाय हंस प्राण प्रयाण समये कपवात ही कंठावरोधन गौस्मरणन होत असते. अनेक वेळेला करू वापस त्यांनी सांगा ही यासारखं नाहीच म्हणे. का नाही? हे वितराग संत लय त्यागी आहे म्हणे. हे काय असं तुमच्या आमच्यासारखं नाही ना म्हणे. तुमच्या आमच्यासारखं नाही, ही लय वितराग संत आहे म्हणे. घरातली सुंदली की निघाले. घरातलं कोणी बोलावा मुलगा बोलला की निघाले. आता फक्त 7 दिवसात कोणी तुम्हाला बोलून येईल तुमची इच्छा होती चला ह्याच्या संस्थेवर म्हणून. नाही जागा आहे माझ्याकडे चालतं यायची इच्छा झाली तरी जागा आहे. काम आपलं तेच आहे महाराज. शुभदेवाला मंत्र पाठवले यायला तयार नाही. पण महाराज एक एक मंत्राचं उच्चारण असं होत गेलं. शुभदेवाच्या अंतकरणामध्ये इच्छा झाली यापुढे काय यापुढे काय यापुढे काय. जर ऐकायचं असेल तर बाबाकडे यावं लागेल. व्यास महर्षींनी आपल्या मुलाला भागवत रूपी अमृत पान दिलं. आता उत्तर आहे का? सोजी महाराज सांगतात आपल्या मुलाचं मोठेपण कधीही जगासमोर मांडायचं नसतं. त्याला मायबाप म्हणतात. नीट आहे का? मुलगा कितीही हुशार असू द्या आणि मुलगा कितीही गुणवान असू द्या, मायबापांनी आपल्या मुलाचं गुणगान कधी करायचे नसतं. तुम्ही म्हणाल का आपल्या मुलाचं गुणगान जगानं करावं? आपण काय म्हणून करावं? आपण काय म्हणून करावं? जगानं करावं. आता व्यास महर्षींनी विचार केला भागवताचा अधिकारी जर कोण असेल तर हाच आहे म्हणे. पण हा भागवतात श्रेष्ठ अधिकारी हाच आहे.